आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेडकिहाळ येथील संत मंडळी आणि भाविकांच्या वतीनं 9 ऑगस्टपासून श्री विठ्ठल मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चालू असलेला हरिनाम सप्ताह आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, हरिभक्त परायण बोरसे महाराज पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव महाराज रेंदाळे तसेच सप्ताह कमिटीच्या सदस्यांच्या सहकार्यानं चालू असलेला हरिसप्ताह शनिवार दिनांक 16 रोजी नगर प्रदक्षिणा आणि भव्य हरिनामाच्या दिंडीने सांगता करण्यात आला. या निमित्त मंदिरात दररोज महाअभिषेक, काकडा, ग्रंथपारायण, प्रसाद, हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन आदी कार्यक्रम झाले. शुक्रवारी रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहाने पार पडला. तर शनिवारी सकाळी बोरसे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. काल्याचा प्रसाद घेतल्यानंतर सजवलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वरांची फोटो प्रतिमा आणि ग्रंथ ठेवण्यात आले. तर बोरसे महाराज आणि उपस्थित संत मंडळी यांच्या उपस्थितीत दिंडीला प्रारंभ करण्यात आला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामच्या निनादात दिंडी माळी गल्ली, गळतगा मार्ग, मारे गल्ली ते दसरा चौक, वाल्मिकी नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, रामनगर, गणेश मंदिर, परत बाजार पेठ, पंत मंदिर, शिवाजी चौक, गुजरीकट्टा, चावडी चौक, बोरगल चौक, मगदूम गल्ली, श्री सिद्धेश्वर मंदिर मार्गे भोज रस्ताहून जुना बस्तान इथपर्यंत आल्यानंतर ते विठ्ठल मंदिरात दिंडी आल्यानंतर सुमारे 4 तासांच्या वार चाललेल्या दिंडीची सांगता झाली. हरिनाम सप्ताहासाठी सप्ताह कमिटीचे सर्व सदस्य, संत मंडळी, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य, भाविकांसह युवकांचे व्यारी मित्रमंडळाचे सदस्य तसेच विशेष सहकार्याने सप्ताहाचे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. तरी सप्ताहानिमित्त रविवारी दिनांक 17 रोजी मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. बेडकिहाळसह परिसरातील हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. SB न्यूजसाठी बेडकिहाळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.